तेलंगणा छत्तीसगड सीमेवर विशेष अभियानावर गेलेले तेलंगणाच्या ग्रे हाऊसन या विशेष पथकाचे 5 जवान माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेत। या दरम्यान आयईडी स्फोटानंतर माओवाद्यांनी बेछूटपणे गोळीबार सुरू केला होता। त्याला प्रत्युत्तर देत जवानांनीही त्यांच्यावर गोळीबार सुरू केला। यात 8 माओवादी ठार झालेले आहेत। दरम्यान तेलंगणा छत्तीसगड सीमेवर विशेष अभियानावर गेलेले तेलंगणाच्या ग्रे हाऊस या विशेष पथकाचे 5 जवान माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेत। या दरम्यान आयईडी स्फोटानंतर माओवाद्यांनी बेछूटपणे गोळीबार सुरू केला आणि त्याला प्रत्युत्तर देत जवानांनीही गोळीबार सुरू केला। यात 8 माओवादी देखील ठार झालेत, पण दरम्यान यामध्ये 5 जवान देखील शहीद झालेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानाचा थरकाप उडालाय। संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा एलओसी वरील छोट्या मोठ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे। रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला। त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आलाय। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्ये होते। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता उरण करंजा येथील शस्त्रागारात पूर्वतयारी आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सज्ज ठेवण्यात आलाय। शस्त्रागारातूनच मुंबई बंदरातील नौदलाच्या लढाऊ बोटींच्या ताफ्याला शस्त्रपुरवठा केला जातो। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून सीमावर्ती भागात विशेष काळजी घेण्यात येतेय। काश्मीरच्या अखनूर भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे। सुरक्षा दलांकडून प्रत्येक वाहनाची काटेकोरपणे तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येतं। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागातल्या अनेक गावांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। सीमावर्ती भागातील निरपराध नागरिकांवर गोळीबार करण्यात येतोय, त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येतंय। भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाक सीमावर्ती भागातील 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार सूचना जारी करण्यात आल्या। भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य हल्ला होण्याच्या शक्यता आहेत। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिटलिस्टवर असलेल्या मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय। विमानतळ, रेल्वे स्थानकांसह शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ज्या संरक्षण कर्मचाऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं तिकीट बुक केलंय, त्यांना कर्तव्य बजावण्यासाठी अचानक तिकीट रद्द करावं लागलं तर आम्ही त्याचे पूर्ण पैसे देऊ, असं एअर इंडियानं स्पष्ट केलंय। पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांमुळे 200हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। श्रीनगरसह किमान 18 विमानतळावरील कामकाज तात्पुरते बंद करण्यात आलेत। एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळावरील त्यांच्या सेवा रद्द केल्या आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत। याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या 5 उड्डाणांवरही झालाय। त्या मार्गावरील सर्व सेवा रद्द करण्यात आल्या। कोल्हापूर विमानतळही अलर्ट मोडवर आलाय। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सज्जतेबाबत कोल्हापूर विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आलाय।
यामुळे भविष्यातील कारवाईत कोल्हापूर विमानतळ ही महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑपरेशन सिंदूरमध्ये LMSचा म्हणजेच लाइटरिंग म्युनिशनचा वापर करण्यात आलाय, त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आलंय। भारतीय सैन्याला नागपूर मधून देखील या LMSचं बळ मिळालं आणि नागास्त्र 1 च्या प्रणालीचा यात उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे। गोपनीयता बाळगायची असल्याने संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर बीडच्या आष्टी तालुक्यात एका विवाह सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। आष्टीत गोल्हार आणि नाकाडे कुटुंबियांचा विवाह सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात मोदींच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। मुंबईच्या दादरमध्ये शिवसेनेकडून मोठे बॅनर लावण्यात आलेत। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर वर्ध्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। फटाक्यांची आतिषबाजी करत बजरंग दलाने आनंदोत्सव साजरा केला। भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाक विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैनिकांनी हल्ला करून तळ उद्ध्वस्त केली आहेत, त्यामुळे चोपड्यात ABVPच्या वतीने जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईचं स्वागत करत भारतात नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केलाय। पुरीच्या समुद्रकिनारी वाळू शिल्पाच्या माध्यमातून सैनिकांना सलाम करण्यात आला। न्याय मिळाला असं शिल्प इथे उभारण्यात आलंय।